अध्याय पहिला. सार्थ ज्ञानेश्वरी. अर्जुन विषाद योग. ओव्या 51 ते 62. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथिले या व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. माऊली म्हणतात की अशी कल्पना करा की व्यास ऋषींनी 4 वेद ज्ञानरूपी शब्दांचा समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून महाभारत रूपी लोणी बाहेर काढले आहे. मग ज्ञानाग्निसंपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आनंदाची. नंतर त्या लोण्याला ज्ञानरूपी अग्नीच्या आचेवर विचाररूप कढ आला आणि पद्यरूपी साजूक तूप तयार झाले. तीच ही गीता. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे येथ. ज्या गीतेची विरक्त लोक इच्छा धरतात, संत तिचा अनुभव घेतात आणि ब्रह्मनिष्ठ जन तिचे ठिकाणी रममाण होतात. जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल. ही कथा त्रिजगती ऐकण्यास योग्य परमपूज्य आहे. जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. या कथेला भगवद्गीता म्हणतात आणि ब्रह्म व शंकर तिची स्तुती करतात. सनकादिक संत अतीव आदराने तिचे श्रवण पठण करतात. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचती मवाळे चकोर तलगे. ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यातील अमृतकण चकोर पक्ष्यांची पिल्ले हळुवार मनाने प्राशन करतात, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणे चित्ता आणुनिया. त्या पक्ष्यांप्रमाणे श्रोत्यांनी ही कथा वाचावी असे नाही तर अनुभवावी. मनातील चंचलता काढून मन विक्षेप रहित करून कुशाग्र बुद्धीने या भगवद्गीतेचा अनुभव घ्या. हे शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. गीतेचे केवळ शब्दोच्चार न करता मनन करावे. इंद्रियांना न कळता अनुभव घ्या आणि प्रतिपाद्य विषय समजून घ्या आणि मगच त्या विषयावर व्याख्यान अगर चर्चा करा. जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी इये. भ्रमर कमळातील पराग मध हळुवारपणे नेतात, पाकळ्यांना ते समजतही नाही. त्याप्रमाणे ग्रंथ श्रवणाची पद्धती आहे. का आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. किंवा चंद्र प्रकटण्यापूर्वीच चंद्र विकासिनी कमलिनी उमलून आपले स्थान न सोडता चंद्राला प्रीतीने आलिंगन देण्याचे प्रेमसौख्य तीच जाणते. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानू ये. अशा प्रकारे शम दम शुद्ध अंतःकरणाने संपन्न असेल तोच गीतेतील विषयाचे रहस्य जाणून घेऊ शकतो. अहो अर्जुनाची ये पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करुसंती अवधान द्यावे. अर्जुनासारखी श्रवण क्षमता असलेल्या संतांनी कृपा करून लक्ष देऊन ऐकावे. ओवी 63 पासून उद्या. जय जय राम कृष्ण हरी.